नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तर श्री दत्त गुरूंच्या पावन धरतीमधून तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे. दिवस आपला आहे तिसरा. पहिला जर्नी झाला, नंतर कालचा आपला गिरनार जे दर्शन झालं आहे, आणि आज आहे आज आहे तिसरा दिवस. तर अजून आम्ही आहोत गिरनारमध्ये. बघू शकता पूर्ण ढगांनी वेढलेला गिरनार पर्वत अजिबात दिसत नाही आहे. सकाळचं जो वातावरण आहे ना, खूप छान अविस्मरणीय असं आहे. आणि सनराईज होतोय, थोडं थोडं दिसेल तुम्हाला. तर चला, आता आम्ही जातोय दामोदर कुंडमध्ये. सकाळचं दर्शन करून येतोय दामोदर कुंडमध्ये जाऊन. आणि बाकीची सर्व मंडळी आपली रेडी झाली आहे. हे बघा, ऑलमोस्ट पिवळा आकाशी लाल कलर सर्वकडे दिसतोय. चला, मॅचिंग. तर चला, निघालो आहे. जातोय 1.5 किलोमीटर आहे आमच्या ह्या हॉटेलपासून. तर जातोय, दर्शन करतोय आणि पुन्हा येऊन मग आम्ही निघणार आहोत आपल्या वेरावलसाठी. वेरावल म्हणजे सोमनाथसाठी. तर चला, आता जाऊया दामोदर कुंडजवळ आणि दर्शन करून येऊया. लेट्स गो. तर मित्रांनो, फक्त 15 ते 20 मिनटात आम्ही चालत पोचलो. एकदम आरामात आलो, बघितलं असाल. हे बघा, पोचलो दामोदर कुंडवर. बघा, दामोदर कुंडवर सर्वजण आता स्नान करतात आहेत आणि समोरच मंदिर आहे. तर मंदिरामध्ये सुद्धा जाऊया आपण दर्शन करण्यासाठी. आपली सर्व मंडळी खाली गेली ही बघा, आणि इथे सर्व बाकी स्नान करतात आहेत. चला जाऊया आणि बघूया. गाईज बघा, आता आम्ही कुठे आलो आहोत. तर हे बघा, हे मंदिर आहे आणि पहाटे 6-6:30 वाजता सुटलात आणि या मंदिरमध्ये आलाय. तर हा बाई इकडे फोटो काढते. या दिलताई गेली. हे सर्वजण आहेत ते इकडे. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7:15 आणि 7:15 वाजलेत आणि आम्ही दामोदर कुंड फिरून झाला आहे. सोबतच माझ्या पाठीमागे बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. तर हा मंदिर आहे आपल्या श्री राधारमण जींचं मंदिर आहे. तर मित्रांनो, मंदिरामध्ये मूर्ती खूप छान आहे. आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही, त्यामुळे व्हिडिओ केली नाही. बाहेरूनच व्हिडिओ करतो आहे. आणि मंदिर तर बघितलं खरंच खूप छान आहे. आणि इथे आपल्या बाजूला दामोदर कुंड आहे. तर हा दामोदर कुंड बघा, आणि सोबत आपल्या सूर्यदेवांचं आगमनसुद्धा झालं आहे. हा बघा, खतरनाक, एक नंबर, खरंच खूप छान दिसत आहे बघा मित्रांनो. आणि इकडे आमच्या पब्लिकचं फोटोशूट चालू आहे. ही मंदिराची बॅक साईड आहे. आणि बॅक साईडला इथे बसण्यासाठी आहे ना, खूप छान अशी अरेंजमेंट केली आहे. इथे सुद्धा सिटिंगची अरेंजमेंट आहे. आपल्याला आहे ना, इथे श्री विष्णूंचे अवतार दिसत आहेत. तर चला आता जाऊया आणि मी तुम्हाला सांगतो हे श्री विष्णूंचे जे अवतार आहे ते दाखवतो. चला मित्रांनो, हे बघा, तर हा आहे पहिला आपला मत्स्य अवतार. नंतर मग इथे कुर्म अवतार. नंतर मग हा आहे वराह अवतार. वराह अवतार झाल्यानंतर हा बघा नरसिंह अवतार. आणि नंतर इथे वामन अवतार, इथे परशुराम अवतार. तर नंतर आहेत श्रीरामांचा अवतार. श्रीराम झाल्यानंतर मग श्रीकृष्णांचा अवतार इथे. नंतर मग इथे श्री गौतम बुद्ध. आणि नंतर मग हा लास्टला अवतार होणारा कलियुगामधला श्री कल्की अवतार. तर बघू शकता इथे सर्व आपल्याला अवतार बघायला भेटलेत आहेत. आणि मित्रांनो, खरंच खूप छान प्रकारचे असे रस्त्यावरती पुन्हा जिथे कुठे खाली भिंती आहेत ते सर्वीकडे पेंट करून टाकलं आहे. आणि खूप छान प्रकारचे असे पेंटिंग काढले आहेत. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता करून झाला आहे आणि आपली बॅग पॅक केली आहेत आणि आता निघतोय आपण. तर हे बघा, आम्ही डायरेक्ट आता गिरनारवरून आम्ही सोमनाथला जाण्यासाठी डायरेक्ट रिक्षा केली आहे. आणि रिक्षाची प्राईस फक्त 2,000 रुपये. 2,000मध्ये इथून आम्ही रिक्षा केली आहे. आता ट्रेनचं तिकीट पण आम्हाला पडलं होतं 200-300 रुपये. त्याप्रमाणे तर आम्ही रिक्षा केली, डायरेक्ट जाणार आहोत आणि बसून जाणार आहोत. परत आमचं तिकडचं रिझर्वेशन नाही, त्याच्यामुळे आणि आम्हाला सोबत साईट सीनसुद्धा होणार आहेत. जर कोणते भेटले साईट सीन तर ते सुद्धा करणार आहोत.
आणि मित्रांनो हा आमचा हॉटेल होता. हॉटेलचं नाव बघू शकता, कसबा भवनाथ हॉटेल अँड पार्टी प्लॉट. तर इथे पार्टीसुद्धा जोरात होते, चालू होती आणि खरंच खूप छान अशी फॅसिलिटी आहे इथे. चला तर त्यांचं हॉटेल आम्ही काल तिथे जेवण केलं आहे आणि आता निघतोय आहे. तर चला निघालो. हे बघा ही सर्व मंडळी, ते हाय चलो चलो तिकडे पाठी. चला मंडळी चला, जय गिरनार. चला हर हर महादेव. चला चला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो आम्ही मगाशी आलो, जवळजवळ आम्हाला यायला 2 तास लागले. 11:30 वाजेपर्यंत आम्ही सोमनाथमध्ये पोहोचलो. सोमनाथमध्ये पोहोचल्यावर रूम शोधत होतो. रूम तर भेटत नव्हते. फायनली एका धर्मशाळेमध्ये भेटलेत. तर आता धर्मशाळेमध्ये आम्ही एक हॉल घेतला, सर्वांसाठी एकच हॉल घेतला. नंतर गेलो आम्ही भोजनालयामध्ये. सोमनाथ ट्रस्टचं जो जेवण आहे भोजनालय, तिथे गेलो, जेवण केलं. जेवण खूप छान होतं. जेवलो आहे, पुन्हा आलो, थोडा आराम केला. तर आत्ता निघालो आम्ही साईट सीन करण्यासाठी. तर साईट सीन करायला जातो आहे आणि आमची रूम दाखवतो. थोडा पसारा आहे, सांभाळून घ्या. आणि ही बघा, ही आमची रूम आहे. आता हे हॉल घेतला आम्ही आणि गेलो. A few minutes later. तर चला मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 3:30 वाजता. 3:30 वाजता निघालो आम्ही सोमनाथमध्ये असणारे साईट सीन करण्यासाठी. साईट सीन करण्यासाठी आम्ही केली आता ही रिक्षा. आणि रिक्षामध्ये साईट सीन करत असताना आपल्याला पर पर्सन 100 रुपयाचा चार्ज केला आहे. तर चला. तर मित्रांनो, सोमनाथ साईट सीनमधला आपला पहिला स्टॉप आला आहे बीड बजरंग महादेव मंदिर. तर इथे आलो आहे, पहिलाच दर्शन. इथून मग आपण नेक्स्ट दर्शनसाठी जाणार. तर चला जाऊया आणि आपलं महादेवांचं दर्शन करून घेऊया. तर हा बघा, खूप सुंदर असं आपल्याला ते महादेवांचं मंदिर बघायला भेटतं आहे. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड असेल तर व्हिडिओ करू, नाहीतर मग नाही करायची. तर मित्रांनो, महादेवांचं दर्शन खूप छान झालं आहे. महादेवांचं दर्शन झाल्यावर कालभैरवांचं दर्शन करायचं होतं. कालभैरवांचं दर्शन केलं आहे. तिकडनं आलो आहे, शीतला माताचं पण दर्शन आहे. जाता शीतला माताचं दर्शन आहे. आणि आतमध्ये आपल्याला काय काय अलाउड नाही ते बघू शकता. हे बघा, इथे सर्व माहिती दिलेली आहे. ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा. समुद्र तटावरून तुम्ही भिजून येऊ शकत नाही. कपडे सांस्कृतिक घालायचे आहेत. नंतर मग फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही. स्वच्छता ठेवायची आहे. तर हे सर्व नियम तुम्ही पाळा आणि स्ट्रिक्टली इथे फॉलो करा. कारण इथे ते स्ट्रिक्टली फॉलो करूनसुद्धा घेतात. जर तुम्ही ऐकत नसाल तर डायरेक्ट मंदिरातून बाहेर काढतील. आणि हा बघा, हा सुंदर असं आपलं महादेवांचं मंदिर. तर चला आता जाऊया आपल्या नेक्स्ट स्पॉटकडे. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आपला दुसरा स्पॉटवर. तो आहे बाणगंगेश्वर महादेव मंदिर. तर हा मंदिर आहे पाण्यामध्ये आणि आता पाण्यात आले भरती आहे. त्याच्यामुळे हा मंदिर म्हणजे मंदिर तर नाही आहे, फक्त इथे शिवलिंग आहेत आणि खूप मोठे शिवलिंग आहेत. आता ह्या बघा, तर पाण्याच्या लाटा येतात आहेत. तरी बघू शकता, ते बघा तिकडे एक शिवलिंग आहे आणि तो एक शिवलिंग आहे. आणि पाण्याचा वेग खूप जास्त आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये जाऊ नका. आणि पोहायला तर अजिबात अलाउड नाही आहे. आणि बघू शकता खूप छान आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे आपला तिसऱ्या स्पॉटवर, म्हणजे भालका तीर्थ. हा बघा, श्री भालका तीर्थ मंदिर. तर जाऊया आतमध्ये दर्शन करूया. आता इथे सुद्धा व्हिडिओ करायला अलाउड आहे नाही आहे, आता आतमध्ये गेल्यावरती समजेल. आणि हा बघा, खतरनाक असा आपला इथे प्रवेशद्वार बघायला भेटतो आहे. तिकडे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. आणि इकडे बघा, हा सुद्धा मंदिर आहे, त्याच्यावरती शिवलिंग बनवलं आहे. खूप छान दिसतोय आहे, अतिशय सुंदर. तर चला मित्रांनो, आता जाऊया भालका तीर्थ मंदिरमध्ये दर्शन करण्यासाठी. लेट्स गो.
तर मित्रांनो आता आपण दर्शन करून आलो. दर्शन खूप छान झालं आहे, खरोखर खूप छान झालं आहे. आतमध्ये आपल्याला श्रीकृष्णांची मूर्ती बघायला भेटते बालरूपामध्ये. नंतर मग मेन जी मूर्ती आहे ती आहे श्रीकृष्णांची, जी झाडावरती बसलेली ती मूर्ती. जेव्हा शिकारी त्यांच्या पायामध्ये बाण मारतो आणि श्रीकृष्ण आपल्या वैकुंठस्थानी परत जातात, तर हेच जे स्थान आहे ज्या ठिकाणी शेवटला श्रीकृष्ण इथे होते, त्याच्यानंतर ते वैकुंठस्थानी गेले. तर मित्रांनो हे आहे बालका तीर्थ. तर चला आता जाऊया आपण. हा बघा हे शिवलिंगमध्ये जाऊया. तर मित्रांनो जो शिवलिंगवाला मंदिर होता, शिवलिंगामध्ये जो मंदिर होता मोठावाला तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला, त्या मंदिराच्या आतमध्ये गेलो तुम्ही आता फुटेज बघितला सिनेमॅटिक. त्याच्यामध्ये पाप पुण्य, नंतर श्रीकृष्णांचा अवतार, अजून खूप काही दाखवण्यात आलं होतं. ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग होते. खूप म्हणजे खूप काही. अजून थोडंफार डोक्याच्या वरून गेलं, थोडंफार समजलं. आणि मी आता आलो आहे, हा बघा हा जो भला मोठा शिवलिंग आहे त्याच्यावरती टेरेसवरती आलो आहे. ह्याच्या खाली जी मंदिर आहे त्याच्या खाली आहे पूर्ण, आणि वरती आलो आहे हे बघा. आणि इथून आपला हा मंदिर जो आपण गेलो आता मगाशी. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या चौथ्या स्पॉटवर. चौथा स्पॉट आहे आपला गीता मंदिर. हा बघा, तर मेनली गीता मंदिर आहे. नंतर त्याच्या बाजूलाच आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीकृष्ण चरण पादुकाजी, नंतर मग श्री बलदेवजी गुफा, श्री गोलोक घाट, नंतर काशी विश्वनाथ मंदिर, श्री महाप्रभूजी, बैठकजी, श्री भीमनाथ मंदिर. तर एवढे सर्व पॉईंट इथे 8 स्पॉट आहेत. तर जाऊया आता आणि ते दर्शन करूया. हे का मेन एंट्री काय अशी आहे. तर चला मेन एंट्रन्सने एंट्री करूया आपण, आतमध्ये जाऊया. तर आम्ही सर्व मंदिरांमध्ये दर्शन केलं आहे. आणि दर्शन केल्यावर मला बोलायला नाही भेटलं आतमध्ये किंवा सांगता नाही आलं. तिथे नावं तुम्हाला येतील, कारण आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड होतं, पण बोलता बोलता व्हिडिओ करू शकत नाही कारण शांती ठेवायची होती. आणि मी आता आहे गोलक घाटवर. तर हा बघा किती सुंदर असा घाट बनवून ठेवला आहे. हा गोलक घाट आहे आणि नदीचं पाणीसुद्धा खूप जास्त क्लिअर आहे. आणि इथे हे बघा मासे, बघा खूप सारे मासे आहेत तुम्हाला. एक तर इथे बघा खूप सारे मासे आहेत, खतरनाक म्हणजे खतरनाक खूप सारे मासे आहेत. आणि व्ह्यू बघा मित्रांनो, खरंच खूप भारी व्ह्यू आहे. हा बघा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे श्री हिंगलाई माता मंदिर. आपला नेक्स्ट पॉईंट म्हणजे 5वा पॉईंट असेल. 5वा की 6वा पॉईंट आहे, सॉरी 4था की 5वा पॉईंट आहे. आता आपण हिंगलाई माता मंदिर. हे चला इकडनं येऊया, मग तिकडे जाऊया. तर चला हिंगलाई माता मंदिर जाऊया. आणि हा हिंगलाई माता मंदिर गुफा, सॉरी गुफा आहे.
तर मित्रांनो आता आपण मंदिरे केले त्यांची नावं होती पहिला म्हणजे सूर्यकुंड, दुसरा म्हणजे आपला इंगलादेवी माता गुफा, नंतर मग होता आपला बलिदाऊ मंदिर आणि तिसरा आता मंदिर केलं आहे आपण. तर तिसरा मंदिर केला आहे तो कामनाथ महादेव मंदिर आणि आता आपण आलो आहे त्रिवेणी संगम घाटवर. हा बघा हा आहे त्रिवेणी संगम घाट. त्रिवेणी संगम घाटवर जातो आपण आता आणि गर्दी बघा कशी आहे. तर मित्रांनो फायनली आपण एंट्री केली आहे त्रिवेणी संगम घाटवरती आणि हा बघू शकता हा त्रिवेणी संगम घाट आहे आणि हा बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि पाणीसुद्धा स्वच्छ आहे. हा बघा खूप सुंदर. मगाशी आपण तिकडे होतो पुढे तो बंगला आहे त्याच्या खूप पुढे तिकडे आणि मित्रांनो हा बघा खूप छान असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. हा बघा बघू शकता. तर मित्रांनो सोमनाथमधले साईट सीन करत असताना आता शेवट साईट सीन राहिला आमचा. तर गुड्डी आता बाकीचे साईट सीन केलेस, कसं वाटलं तुला? लय भारी वाटलं. लय लय भारी मस्त होते. सगळे मंदिर मस्त होते आणि लय भारी वाटलं. तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं आणि संध्याकाळचा टाईम होता त्याच्यामुळे आम्हाला जास्त गरमी नाही लागली आहे. स्टार्टिंगला लागत होती पण आता नाही आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे हे बघा आमचा शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे श्रीराम मंदिर. आपल्या श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी आलो आहे. तर चला. आणि मित्रांनो सुरुवात झालेली आपली महादेवांच्या दर्शनापासून आणि शेवट होतो आहे श्रीरामांच्या दर्शनापासून. तर ही बघा खूप छान सुंदर अशी आपल्याला कमानी बघायला भेटते. मस्तपैकी बाण लावलेले आणि मस्तपैकी धनुष्य बाणाची कमानी आहे. आणि चला आतमध्ये जाऊया आणि मंदिर बघू शकता कसला भव्य दिव्य एक नंबर. आपण पाखरांचा धावा गेला तर अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला कॅमेऱ्यामध्ये असं कॅप्चर झालं आहे. तर चला हे बघा इथे चपलं काढूया आणि जाऊया आपण आता दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो आता सर्व देवदर्शन झालं आहे आणि आत्ता बसलो आहे माझ्या पाठी बघू शकता. तर आम्ही बसलो आहे चायनीज खायला. चायनीज म्हणजे व्हेज चायनीज खायला बसलो. आता मंचुरियन मागवलेत हे बघा मंचुरियन आलेत आहेत. अजून आम्ही नूडल्स आणि चायनीज बेल मागवले तर येतात आहेत. आणि कसे लागते मंचुरियन? छान आहे नक्की. तर कसं वाटलं तुला? तू टेस्ट केला नाही? तर चला आता आपण. तर मित्रांनो आता मंचुरियन खाऊया आणि सोबत चायनीज बेल अजून येते आणि सोबत नूडल्ससुद्धा येतात आहेत. तर सर्व काही टेस्ट करू. छान लागलं तर पुन्हा एकदा येऊ. म्हणजे उद्याचा दिवससुद्धा आपण आहोत इथे. उद्या म्हणजे संध्याकाळी जाणार आहोत. आता बाकीची काही मंडळी आपली अर्धी मंडळी गेली आहे बीचवर, बाकीची अर्धी मंडळी रूमवर आणि आम्ही चौघजण इथे नाश्ता करतो आहे. नाश्ता करून झाला की नंतर मग जाणार आहोत आपण संध्याकाळचा लाईट शो बघायला आणि लाईट शो बघून झाला की जेवणार आहोत. तर असा काही अजून बाकीचा प्रोग्राम उरला आहे. तर बाकीच्या पुढच्या प्रोग्राम जर तुम्हाला भेटतो. तर चला आता आपण खाऊया मंचुरियन. लेट्स गो. A few moments later.
नमस्कार मित्रांनो, आणि आता वाजलेत रात्रीचे 9 आणि लाईट शो काय झालाय नाही चालू. म्हणजे हा बघा समोर सोमनाथ मंदिर आहे. तर मी तर यूट्यूबवरती बघितलेलं की मंदिरावरती सुद्धा लाईट शो होतो. तर इथे विचारलं तर ते बोलले पहिले 8 वाजता, नंतर बोलले 8:45 वाजता. तर 8:45 तर वाजलेत आहेत, पण अजून 9 वाजले तरी पण लाईट शो का चालू झाला नाही. आतमध्ये दुसरा वाटतं लाईट शो असतो, तर त्यासाठी गेलेत आहेत काही आपली पब्लिक गेले सर्व. बाकी मी बसलो आहे आणि आता लाईट शो बघायला गेले. त्याचं 50 रुपये काहीतरी तिकीट आहे. तर आता आल्यावरतीच सांगेल आपली पब्लिक की कसं होतं काय. आणि आम्ही मागाशी नाश्ता केला, ब्रेकफास्ट बघितला. ब्रेकफास्ट केल्यानंतर आता टाईम झाला ऑलमोस्ट जेवणाचा. आणि दुपारी आपण जे अन्नक्षेत्रामध्ये गेलेलो त्याचा टायमिंग होता 11 ते 3 आणि संध्याकाळीसुद्धा असतो. संध्याकाळी 7 ते रात्री 11 असा टायमिंग असतो. तर आता आम्ही परत तिथेच जेवायला जाणार आहोत आणि खूप छान प्रकारे जेवण होतं. तर बहुतेक अंश आता त्यांना येऊ दे, त्यांना एकदा लाईट शोबद्दल विचारू तर तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. त्याच्यानंतर मी व्हिडिओला समाप्त करेन. तर चला थोडा वेळ बसतो इथे, बसलो आहे मस्त आहे की. नमस्कार मित्रांनो, आणि कालची व्हिडिओ आपली एंड करायची राहिलेली आहे. आज सकाळ झाल्याने सकाळचे वाजलेत 5:30. तर काल व्हिडिओ एंड करायची राहिलेली आहे आणि कालचं सांगायचं लाईट शोबद्दल. तर लाईट शो होतो, आतमध्ये होतो. आता पूर्ण मंदिरावर लाईट शो होत नाही. आणि तो पूर्ण मंदिरावर लाईट शो होतो तो नॉर्मली कलरमध्येच होतो. त्याच्यावरती काही माहिती दाखवली जात नाही. आणि आतमध्ये गेलात तर मंदिर कसं बांधलं आणि मंदिराबद्दलचा इतिहास सांगला जातो. लाईट शोमध्ये आहे ना मेनली जो आतमध्ये लाईट शो होतो त्याच्यामध्ये मंदिराचं बांधकाम, मंदिर कसं झालं आणि मंदिराचा इतिहास एवढं सर्व दाखवलं जातं. तर चला मित्रांनो, आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भाई व्हिडिओ तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय.